नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे उद्या मंडेच्या दिवशी मार्केटमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते, नेक्स्ट वीकमध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकते आणि लास्ट फ्रायडेच्या दिवशी आपण जे लाईव्ह ट्रेड केलं होतं त्याच्यामध्ये काय झालं आणि आपली सेन्सेक्स स्ट्रॅटजी ज्याचा व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे आणि याच्या एंड स्क्रीनमध्ये पण मी अटॅच करून देईल. त्या स्ट्रॅटजीमध्ये आपण जेव्हा ट्रेड केलं या फ्रायडेला त्या दिवशी कसा एक मोमेंटम झाला. तर लेट स्टार्ट विथ व्हिडिओ. तर सगळ्यात पहिले सुरू करूया निफ्टीसोबत. तर निफ्टी सगळ्यांनाच माहीत आहे की आपण निफ्टीमध्ये ट्रेड केला होता आणि 9:15ला जेव्हा मार्केट ओपन झालं त्याच्यानंतर एक इमिडिएटली वरती मुवमेंट झाला मार्केटमध्ये. 24,440 हा ऑल टाईम हाय होता आणि इथे आपण एक गोष्ट डिस्कस केली होती, ही कॅन्डल बनल्याच्या नंतर जर या कॅन्डलच्या वर 430 440च्या वर सस्टेन करत असेल तर आपल्याला 24,500 पर्यंत एक टार्गेट बघायला मिळेल. बट इथे जेव्हा ही कॅन्डल बनली बॉलिंजर बँड सेटअपच्या बाहेर आणि या 2-3 कॅन्डलनी इथे पॉज केला. मी सांगितलं होतं 24,400 जसा ब्रेक केला तसा आपण सेल करणार आणि आपलं जे टार्गेट राहील 24,320 330 पर्यंत टार्गेट राहणार आहे. तर हा ट्रेड जो आहे आपण लाईव्ह ट्रेड केला होता. हा जितके पण जो लाईव्ह जॉईन करतात 40 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, 400च्या खाली ट्रेड आणि इमिडिएटली आपल्याला 24,300 पर्यंत एक टार्गेट अचीव झालं. 1:2 टार्गेट भेटला. आपण इथे एक्झिट पण करून टाकला ट्रेड. त्याच्यानंतर इथे मार्केट थोडा वेळ सस्टेन केला आणि एक ह्यूज मोमेंटम झाला. या मोमेंटमला आपण कॅप्चर नाही करू शकलो, दॅट इज ओके. आणि इथे थोडंसं BSE मध्ये इश्यू पण आला होता. BSEनी काम करून बंद करून दिलं होतं. त्याच्यानंतर हा एक इश्यू आला आणि हा एक मोठा मूव आला. तर हा मूव आपण कॅप्चर नाही करू शकलो. बट अगेन एवढा मोठा मूव आल्याच्या नंतर इथे अजून एक बॉलिंजर बँड सेटअप भेटला आणि इथे पण एक चांगला प्रॉफिट आपल्याला 40-50 पॉईंटचा प्रॉफिट आपल्याला खाली 1:1 सेटअपमध्ये बघायला मिळाला. तर काल बॉलिंजर बँड फर्स्ट हाफमध्ये ट्रेड केला, तिथे आपल्याला एक चांगला प्रॉफिट मिळाला. मग हा मोमेंटम जो आपण मिस केला, या मोमेंटम नंतर इथे आपल्याला एक सेलिंगचा बॉलिंजर बँड सेटअप मिळाला, इथे पण एक चांगला सेटअप काम केला. त्याच्यानंतर मार्केट जे आहे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी झाली आणि येस मार्केट 24,500च्या जवळपास आता बंद झालेला आहे. लेट्स सी आता इथून मार्केटमध्ये कसं मुवमेंट होऊ शकते. तर आता मार्केट ऑलरेडी एक रेंज आहे, तुम्ही बघू शकता इथे मल्टिपल टाईम या रेंजनी हिट केल्याने या रेंजच्या जवळपासच क्लोज झालेला आहे. तर सिम्पल ठेवणार आहे ॲनालिसिस आपण. जर 24,480च्या खाली ब्रेक केलं तर आपल्याला 24,400ला सपोर्ट आहे. इथपर्यंत मार्केट एक डिप देऊ शकते, इथपर्यंत मार्केट खाली येऊ शकते 480 ब्रेक केल्याच्या नंतर. आता मार्केटमध्ये नेक्स्ट मोमेंटम कधी होईल 24,580च्या वर. तर हा जो टॉप लावलेला आहे या टॉपच्या वर गेल्यावरच मोमेंटम होईल. तर 480 to 580 याच्या मधात जोपर्यंत मार्केट मूव्ह करत आहे आपण काही करणार नाही. इथून एक ब्रेकआउट दिलं 600च्या वर गेला तेव्हा आपण एक ट्रेड प्लॅन करू. अदरवाईज इथून एक ब्रेकडाऊन दिलं 480च्या खाली गेला 400 पर्यंत आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो निफ्टीमध्ये. तर ही आपली निफ्टीची मंडेची स्ट्रॅटेजी राहणार आहे. लेट सी डेली चार्टमध्ये बघूया निफ्टी कसा बिहेव करत आहे, कसा दिसत आहे चार्ट निफ्टीचा. तर डेली चार्टमध्ये अजून पण एक बुलिश मोमेंटम यस कंटिन्यू इथून एक बुलिश मोमेंटम झाला होता. तुम्ही बघू शकता की हा जो बुलिश मोमेंटम आहे इथे एक पॉज घेतला, इथे एक रेंज बनवली आणि आता रेंजचा ब्रेकआउट दिलेला आहे. तर आपल्याला फक्त वेट करायचा आहे ब्रेकआउट सस्टेन होतो आहे की फेक ब्रेकआउट देऊन खाली येतो आहे वापस, याचा वेट आपल्याला करावा लागेल. जर ब्रेकआउट सस्टेन झाला 24,600च्या वर निघाला तर अजून 200-300 पॉईंट 25,000 पर्यंत पण येणाऱ्या टाईममध्ये बघू शकतो. पण 200 पॉईंट आपल्याला 750 to 800 पर्यंत एक टार्गेट निफ्टीमध्ये अजून बघायला मिळेल जर ब्रेकआउट सस्टेन झाला तर. अदरवाईज जर हा खाली आला तर आपण तोपर्यंत सेल नाही करणार जोपर्यंत आजच्या कॅन्डलचा लो ब्रेक होत नाही. 24,300च्या खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पोझिशनल सेलिंग नाही आहे. ही जी बुलिश कॅन्डल आहे याच्या खाली जेव्हा क्लोज होईल तेव्हा आपण सेलचा प्लॅन करू, तोपर्यंत पोझिशनली आपण सेलचा प्लॅन करणार नाही. बाय ऑन डिप निफ्टीमध्ये आपली स्ट्रॅटेजी राहणार आहे. लेट्स गो टू बँक निफ्टी. बँक निफ्टी सुद्धा आपल्याला काल फर्स्ट हाफमध्ये इथे एक सेलिंग मिळाली. हा सेलिंग आपण कॅप्चर केला, त्याच्यानंतर हा मूव आपण कॅप्चर करू नाही शकलो कारण आपला क्लास 1 घंट्याचा असतो. सेकंड हाफमध्ये आपल्याला मूव आलेला आपण जास्ती तर बघत नाही. पण त्याच्यानंतर मार्केट वापस जो आहे बँक निफ्टी थोडा वीक आहे. बँक निफ्टी जिथून बाउन्स दिला होता तिथेच येऊन बंद झाला. निफ्टी तिथे नाही आला पण बँक निफ्टी तिथेच येऊन बंद झालेला आहे. तर बँक निफ्टीमध्ये आता आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की 52,200 300 या लेवलला खूपदा येऊन ट्रेड केलेला आहे बँक निफ्टीने. तर आता मेक और ब्रेक लेवल राहील 52,200 ब्रेक केला तर 52,000 पर्यंत खाली येऊ शकते. वरच्या साईडला जोपर्यंत 52,500 ब्रेक करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आता
आपल्यासाठी बाईंगसाठी कोणताच ट्रेड नाही आहे. तर बँक निफ्टीमध्ये 52,500 आणि खालच्या साईडला 52,000 पण कन्सिडर करू शकता. नो ट्रेडिंग झोन राहील. 52,000 ब्रेक जोपर्यंत करत नाही तोपर्यंत सेल पण नाही करणार. 52,500 ब्रेक करत नाही तोपर्यंत बाय पण नाही करणार. तर बँक निफ्टीला आपण थोडासा अवॉइड केलेलं कधी पण जास्त बेटर राहील. निफ्टीमध्येच आपण ट्रेड प्लॅन करूया. यस, सेन्सेक्स स्ट्रॅटेजी, इथे आपण सेन्सेक्स स्ट्रॅटेजी केली होती. या कॅन्डलला 940च्या जवळपास सेन्सेक्स स्ट्रॅटेजी केली होती. सेन्सेक्स स्ट्रॅटेजीमध्ये दोन्ही साईडला मोमेंटम झालं, खूप चांगला मोमेंटम झाला. 80,000चा पुट आपण 100 रुपीजला बाय दिला होता आणि याचं जे टार्गेट आहे 350 हा टच करून आला. 350 टच केल्यावर मी सांगितलं पण होतं एक्झिट करा म्हणून. त्याच्यासोबत 80,000 आय गेस 500चा जो कॉल होता, 80,500चा कॉल हा पण आपण 100ला बाय केला होता. जेव्हा हा 350 टच केला तेव्हा याचा लो 60 रुपीज लागला होता, पण हा 60 पासून वापस 500 टच केला. तर 60चा हा 500 झाला. तर ज्यांनी इथे कॉल आणि पुट्स दोन्ही बाय दिला होता, ज्यांनी 100चा 350ला बुक केला, त्याच्यानंतर ज्यांनी कॉल बुक पण नाही केला त्यांचा कॉल 100चा पण 500 झाला. तर दोन्ही साईडला मुवमेंट झालं. सेन्सेक्स स्ट्रॅटेजी ब्युटिफुली काम केलेलं आहे. कशी आहे स्ट्रॅटेजी, काय आहे स्ट्रॅटेजी बघायचं असेल तर एंड स्क्रीनमध्ये व्हिडिओ मी लावून देईल. एंड स्क्रीनमध्ये जाऊन स्ट्रॅटेजी बघून घ्या. पण ब्युटिफुली काम केलं, दोन्ही साईडला प्रॉफिट दिला आणि ह्यूज प्रॉफिट झाला. स्टुडंट्सनी स्क्रीनशॉट सेंड केले मला. ऑलमोस्ट 40,000 50,000 प्रॉफिट बुक केल्याचे स्क्रीनशॉट त्यांनी सेंड केले. तर यस, ह्यूज प्रॉफिट झाला सेन्सेक्समध्ये. पण आता सेन्सेक्समध्ये काय 80,500ला क्लोज झालेला आहे. आता यस, इन बिटवीन आहे, सिम्पल ठेवूया. 80,000 इथून ब्रेकआउट दिला, सो याच्या खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नो सेलिंग. दुसरं 80,900 इथून एक सेल ऑफ आला, तर जोपर्यंत 80,900 ब्रेक करत नाही नो बाईंग. तर या रेंजमध्ये जोपर्यंत आहे ट्रेड करत राहील. यस, 80,400च्या खाली जर एकदा यायला लागला तर आपल्याकडे याच्यामध्ये पण एक 80,000 पर्यंत 300-400 पॉईंट खाली येऊ शकते. तर 200 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून 80,400च्या खाली 200 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून एक 400 पॉईंटच्या टार्गेटसाठी एक ट्रेड पॉसिबल होऊ शकतो. जोपर्यंत या रेंजमध्ये आहे तोपर्यंत आपण काही ट्रेड करणार नाही. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्समधला व्ह्यू कळाला असेल. आणि यस, काही स्ट्रॅटेजीज जे आहे ते मी ऑलरेडी अटॅच करून देईल एंड स्क्रीनमध्ये. तर ते व्हिडिओज डेफिनेटली पहा. त्याच्यात ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी आहे, हाऊ टू ट्रेड इन 5K to 10K कॅपिटल ही स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यासोबत सेन्सेक्सची स्ट्रॅटेजी आहे. आणि अजून एक रिझल्ट सीझन आत्ताच आलेला आहे, रिझल्ट सीझन चालू झालेला आहे. तर रिझल्ट सीझनमध्ये कसं ट्रेड करायचं, ज्या स्टॉक्सचे रिझल्ट लागणार आहे त्या स्टॉक्समध्ये रिझल्ट सीझनची स्ट्रॅटेजी, हाऊ टू ट्रेड इन रिझल्ट्स, याच्यावर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे सेम सेन्सेक्स स्ट्रॅटेजीच्या कॉन्सेप्टवर. तर तो व्हिडिओ डेफिनेटली पहा आणि ऑब्झर्व करा की रिझल्ट सीझनमध्ये ही स्ट्रॅटेजी कशी काम करते. या व्हिडिओवर आपण एक टार्गेट ठेवणार आहे, लाईक टार्गेट 300 लाईक्सचं. आय होप तुम्ही कंप्लीट करून टाकणार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा अशाच चांगल्या स्ट्रॅटेजी शिकायसाठी आणि शेअर करा मॅक्सिमम व्हिडिओज. जेवढे जास्त तुम्ही शेअर करणार तेवढे जास्त पुढे अजून तुम्हाला चांगल्या स्ट्रॅटेजीजवर व्हिडिओज बघायला मिळतील. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रॉफिट युनीच्या आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.